वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांवर ईडीची धाड पडली। यावरून सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय। आपण पाहूयात। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह 27 महानगरपालिकात मागच्या 3 वर्षात प्रशासकांनी कशी लूट केली, वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांच्या प्रकरणात दिसते। नगरविकास मंत्र्यांनी विविध मार्गांनी हजारो कोटी लुटले। लुटलेल्या पैशांतून इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी खरेदी केले। त्याच पैशांवर ते निवडणुका लढतील। कोणी न्यायालयात याचिका घेऊन गेले तर ती फेटाळून लावण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या न्यायसनावर भाजपाने आपले प्रवक्ते बसवलेच आहेत। धन्य आहे आपली लोकशाही आणि स्वतंत्र बाण्याची निवडणूक यंत्रणा। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली। आपण पाहूयात। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा ईव्हीएम बिघडतं, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं राहतं। त्यांनाही माहिती आहे की आता पराभव निश्चित आहे। निवडणुकीत लढवायला माणसं लागतात। तुम्हाला बिना नेत्यांनी निवडणूक लढता येत नाही। तुमचे इंजिनच शिल्लक राहिले नाही, साऱ्या ट्रेनचे इंजिन निघून गेले। त्यामुळं जेव्हा पराभव दिसतो आहे क्लिअर, मुंबई महानगरपालिका हातातून जाताना दिसते आहे, तेव्हा आतापासून हे रडणं सुरू आहे की उद्या पराभव झाला हेच सांगतील। ते तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, ईव्हीएम खराब झाली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।